हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे मॅग्नेटिक सर्किट. काय बघायचं आहे आज आपल्याला? मॅग्नेटिक सर्किट पाहायचं आहे. तर हे मॅग्नेटिक सर्किटमध्ये बेसिक डेफिनेशन सगळ्या पाहायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट जायचं आहे. आज आपण बेसिक डेफिनेशन्स 10 आहेत, त्यातल्या आजच्या लेक्चरला आपण 5 पाहू आणि नेक्स्ट लेक्चरला 5 बघता येतील आपल्याला. तर चालू करू साईड बाय साईड, आपण एक एक करू स्टार्ट. तर ह्यामध्ये पहिली डेफिनेशन कुठली आहे? मॅग्नेटिक फील्ड. ह्यात पहिली डेफिनेशन काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. तर या मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन बघण्या अगोदर तुम्हाला एक म्हण सांगतो गमतीशीर. ते काय म्हणतात? अपने गली में कुत्ता भी शेर होता है. म्हणजे काय आहे? तसंच मॅग्नेटिक फील्ड देखील आहे. समजा हा आयर्न बार असेल, छोटीशी करतो थोडं. हा आयर्न बार असेल, तर हे आयर्न बारमध्ये हा त्याचा एरिया असेल. हा एरिया म्हणजे काय आहे? इथपर्यंत जर लोखंडाचा तुकडा वगैरे ठेवला, इतर लोखंडाचा तुकडा ठेवला, तर हा काय करू शकतो? हा अट्रॅक्ट करू शकतो. पण जर लोखंडाचा तुकडा मी इथं ठेवला, हा लोखंडाचा तुकडा जर मी इथं ठेवला, तर हा अट्रॅक्ट करेल का? नक्कीच नाही करणार. तेच डेफिनेशन आहे मॅग्नेटिक फील्डची. मग मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला? छोटी करतो. मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन काय करता येईल? इट इज द रिजन और एरिया. माझ्यावरच लिहून घेत चला. इट इज द region or area in which force of attraction is effective. It is the region or area in which force of attraction is effective. मग ह्याचं प्रोडक्शन कसं होतं हे गरजेचं आहे. प्रोडक्शन हे प्रोडक्शन कसं होतं? तर प्रोडक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे तयार कसं होतं? तर हे दोन पद्धतीनं होतं ह्याचं प्रोडक्शन. पहिलं म्हणजे परमनंट मॅग्नेट. पहिलं काय आहे? परमनंट मॅग्नेट. आणि दुसरं आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेट. एक म्हणजे परमनंट मॅग्नेट आणि दुसरं म्हणजे काय आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. ह्याच्यानुसार त्याचं प्रोडक्शन होत असतं. एक म्हणजे परमनंट मॅग्नेट आणि दुसरं काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेट. आता परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट हे तुमच्या सिलेबसला पुढं आहेच. ते आत्ता घेण्याची काही गरज नाही. आत्ता बेसिक डेफिनेशन सगळ्या घेणं गरजेचं आहे. तर आता ह्यामध्ये काय आहे? नेक्स्ट बघा. द प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड शोन बाय इमॅजिनरी लाईन. ओके. आता ह्याच्यात फॅक्ट्स काय आहेत बघा. द प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणू आपण. प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड shown by imaginary lines. Imaginary lines म्हणजे काय बघा? प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. ही आपली मॅग्नेट्स आहे. तर ह्यावरून आपण काय करतो? इथपर्यंत एरिया त्याचा काय आहे? हा मॅग्नेट आहे आणि हा एरिया, हा बार मॅग्नेट आहे. तर कुठपर्यंत एरिया असू शकतो? इथपर्यंत आहे. हे आपण इमॅजिनरी लाईननं दाखवतो. ह्या लाईन्स काय आहे? ड्रॉ केलेल्या ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत. ह्या काय आहेत? तुमच्या
इमॅजिनरी लाईन्स आहे, ह्याच्यावरून आपण हे दाखवत असतो. ह्याच्यावरून काय असतो, हे आपण दाखवत असतो. तर नेक्स्ट काय आहे हे समजलं. म्हणजे एक तर प्रोडक्शन कसं होतं आपलं, परमनंट मॅग्नेटवरून होतं आणि दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटवरून होतं. आणि ह्या लाईन्स कशानुसार दाखवतो आपण, तर प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स शोन बाय इमॅजिनरी. ह्या लाईन्स प्युअरली इमॅजिनरी असतात. ह्या लाईन्स असतात पण ह्या कशा असतात, काल्पनिक असतात. आता नेक्स्ट डेफिनेशन बघायचे आहे आपल्याला. मॅग्नेटिक फ्लक्स, नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय आहे, तर आधी डेफिनेशन लिहून घ्या. सोपी डेफिनेशन आहे ती बघू आपण. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू अ गिवन मीडियम. टोटल number of lines passing through a given medium. मी प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला, फक्त आधी पॉइंट नोट डाऊन करा. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू अ गिवन मीडियम. म्हणजे काय, धरून चला हा बार मॅग्नेट आहे, एन पोल आणि हा एस पोल आहे. इकडून ह्या लाईन्स पास होत आहे. तर ह्या लाईन्स किती आहेत, टोटल नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू अ मीडियम. हे काय आहे, एक मीडियममध्ये ठेवलेलं आहे आणि त्यातून पास किती होत आहे, ह्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स. आणि एकदा सांगतो, टोटल नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू अ गिवन मीडियम. आता ह्यामध्ये ह्याचं एसआय युनिट देखील बघायचं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज देखील बघायच्या आहेत आपल्याला. तर एसआय युनिट काय आहे ह्याचं, एसआय युनिट काय आहे ह्याचं, वेबर आहे. एसआय युनिट काय आहे, वेबर आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता प्रॉपर्टीज बघायचे आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात, त्याचे गुणधर्म असतात. गुणधर्म म्हणजे काय, जे कधीही चेंज होत नाही. आपण काय म्हणतो, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. म्हणजे काय असतं, ते शेपूट वाकडंच आहे, तुम्ही ते पायपत घाला कशातही घाला, ते स्ट्रेट होणार नाही. म्हणजेच प्रॉपर्टीज ह्या अशा गोष्टी असतात की ज्या चेंज होत नाही. ओके, मग फर्स्ट प्रॉपर्टीज काय, प्रत्येक प्रॉपर्टीजचे तुम्हाला डायग्रामनी दाखवतो. पहिली प्रॉपर्टीज काय आहे आपली, तर फ्लक्स लाईन्स फॉर्म अ क्लोज्ड सर्किट. फ्लक्स लाईन्स फॉर्म अ क्लोज्ड सर्किट. म्हणजे काय आहे पहा, फ्लक्स लाईन्स फॉर्म अ क्लोज्ड सर्किट. म्हणजे बघा, हा आपला बार मॅग्नेट आहे, ह्याचा हा एन पोल आहे, इथं एस पोल आहे. इकडून ह्या लाईन्स पास होत आहेत. एन पोल पासून एस पोल. तर ह्या नेहमी क्लोज असतात, म्हणजे एन पासून एस पर्यंत जाऊनच काय करतात, त्या थांबतात. म्हणजे कम्प्लिटली क्लोज्ड लूप तयार करतात. ह्या क्लोज्ड लूप तयार करतात. आणि त्या कम्प्लिटली क्लोज्ड लूपमुळंच आपलं काय होतं, फ्लक्स कंटिन्युअस राहतात मॅग्नेटमध्ये. त्यामुळे ही पहिली प्रॉपर्टीज आहे, फ्लक्स लाईन्स फॉर्म अ क्लोज्ड सर्किट. दुसरं काय आहे प्रॉपर्टी, फ्लक्स लाईन्स always flow from N pole to S pole.
always flow from N pole to S pole. फ्लक्स लाईन ऑलवेज फ्लो फ्रॉम N पोल टू S पोल. आता हे बघा, हे कसं आहे, तर हा बार मॅग्नेट आहे, N पोल आहे, ह्या लाईन्स आहेत, आणि हे काय आहे, S पोल आहे. तर हे ऑलवेज अँड ऑलवेज फ्लो फ्रॉम N पोल टू S पोलच असणार आहे. हा ऑलवेज फ्लो फ्रॉम कसा असणार आहे, N पोल टू S पोलच असणार आहे. ओके. आता नेक्स्ट प्रॉपर्टीज पाहूया आपण. जरा कलर चेंज करूया आपण. थर्ड प्रॉपर्टी काय, फ्लक्स लाईन्स नेवर क्रॉस और इंटरसेक्ट्स इच अदर. फ्लक्स लाईन्स, तर ह्यामध्ये बघा तिसरी प्रॉपर्टीज काय, फ्लक्स लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. फ्लक्स लाईन्स नेवर क्रॉस, flux lines never cross or intersect each other. हे बघा, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, ह्या फ्लक्स लाईन्स आहेत, ह्या काय आहेत, फ्लक्स लाईन्स आहेत, ह्या N पोल टू S पोल जाणार आहेत, हे N पोल टू S पोल जाणार आहेत, ह्या N पोल टू S पोल जाणार आहेत, ह्या N पोल टू S पोल जाणार आहे. पण हे असं कधीही होणार नाही, हे ओरिजिनल डायग्राम काढले आपण. ओके. तर हे असं कधी होणार नाही की ही इथली लाईन आहे, ही अशी इथं क्रॉस झाल्या परत इथं आल्या, किंवा इकडची ही लाईन आहे आणि ही इकडून अशी येऊन हे झालेलं आहे. हे असं कधीही होणार नाही. फ्लक्स लाईन्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. फ्लक्स लाईन्स नेवर क्रॉस ऑर इंटरसेक्ट इच अदर. ही लक्षात ठेवायचं आहे. फोर्थ प्रॉपर्टीज काय आहे, the flux line passing in same direction, the flux line passing in same direction, the flux line passing in same direction repels each other, म्हणजे एकाच डायरेक्शनला जर सगळ्या फ्लक्स लाईन्स होत असतील तर त्या काय होणार आहेत, रिपेल होणार आहेत. अँड व्हाईस वर्सा, म्हणजे काय, फ्लक्स लाईन पासिंग इन द सेम डायरेक्शन रिपेल्स इच अदर, आणि त्या जर अपोजिट डायरेक्शनला फ्लो होणार असतील, दोज पासिंग इन अपोजिट डायरेक्शन, तर त्या काय होणार आहेत, अट्रॅक्ट्स होणार आहेत. त्या काय होणार आहेत, अट्रॅक्ट्स होणार आहेत. आता नेक्स्ट काय आहे, सहावी प्रॉपर्टीज आपली. तर फ्लक्स लाईन्स बिहेव्स लाईक अ कर्व्ड इलास्टिक रबर बँड अँड ट्राईंग टू बिकम स्ट्रेट ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. म्हणजे काय, फ्लक्स लाईन्स behaves just like curved elastic rubber, curved elastic rubber. कर्व्ड इलास्टिक रबर म्हणजे काय, तर हे जे फ्लक्स लाईन्स आहेत, ह्या ज्या फ्लक्स लाईन्स आहेत, N पोल आणि हे S पोल, ह्या एकदम ताणलेल्या धनुष्यबाणागत असतात. ह्या काय असतात, एकदम ताणलेल्या धनुष्यबाणागत असतात. हा ज्या फ्लक्स लाईन्स आहेत, N पोल टू S पोल जात आहे, आणि त्या नेहमी ट्राय करतात की स्ट्रेट जाण्याचा. त्या नेहमी काय करतात, एक ट्राय करत असतात की स्ट्रेट जाण्यासाठी ते ट्राय करत असतात. हे फार महत्त्वाचं आहे, येते लक्षात. आता नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला, ती म्हणजे आहे मॅग्नेटिक सर्किट. कोणते आहे, मॅग्नेटिक सर्किट.
मॅग्नेटिक सर्किट करण्या अगोदर तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. ह्या डायग्राममध्ये हे जे येलो कलरचं आहे ते काय आहे, फ्लक्स आहे. हे काय आहे, फ्लक्स आहे. सॉरी, हे काय आहे, तर फ्लक्स आहेत. हे काय आहेत, फ्लक्स आहेत. मग ह्याची डेफिनेशन काय होईल, अ मॅग्नेटिक सर्किट इज द पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स. डेफिनेशन एकदम सिंपल आहे. काय आहे, अ मॅग्नेटिक सर्किट, अ magnetic circuit is the path followed by magnetic flux, is the path followed by magnetic flux, path followed by magnetic flux, path followed by the magnetic flux. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट काय म्हणतात, अ मॅग्नेटिक सर्किट इज द पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय, हे बघा, हे टर्न्स आहेत. हे काय आहेत, टर्न्स आहेत. हे टर्न्स आहेत. हे काय दिले, सप्लाय व्होल्टेज दिले. हे काय दिले, सप्लाय व्होल्टेज दिलेलं आहे. हे काय आहे, तुमची कोर आहे. ही काय आहे, तुमची आयर्न कोर आहे. मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, अ मॅग्नेटिक सर्किट इज द पाथ फॉलोड बाय मॅग्नेटिक फ्लक्स, पाथ फॉलोड बाय द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे ह्यातनं कसा पाथ हुडकून काढता, त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक सर्किट म्हटलं जातं. तर आता नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हे आपण बी ने डिनोट करतो. हे कशाने डिनोट करतो, बी ने डिनोट करतो. एक लक्षात ठेवा, कुठलीही डेन्सिटी आली तर त्याच्या पुढचा जो शब्द आहे त्याला डिवायडेड बाय एरिया करायचा आहे. समजा वॉटर डेन्सिटी आलं तर काय करायचं, वॉटर डिवायडेड बाय एरिया. पॉप्युलेशन डेन्सिटी आली तर काय करायचं, पॉप्युलेशन डिवायडेड बाय एरिया करायचं. त्याच पद्धतीनं बाकी कोणती डेन्सिटी येऊन ते त्याच्या पुढचा शब्द आहे त्याला डिवाइड बाय एरिया करायचं असतं. तसंच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर इट इज डिफाइन्ड ॲज, ह्याची डेफिनेशन कशी करता येईल, इट इज डिफाइन्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजेच काय येईल, हे बी बरोबर काय येईल, फ्लक्स डिवायडेड बाय काय असणार आहे, एरिया आहे. म्हणजे एस आय युनिट कसं तयार होईल, तर फ्लक्सचं एस आय युनिट बघितलेलं आहे आपण, काय आहे ते, वेबर. एरियाचं एस आय युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्याचं एस आय युनिट काय झालं, वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि एक ह्याचं एस आय युनिट आहे जे टेस्ला म्हणतो, जे टीनं डिनोट केलं जातं. कशाने डिनोट केलं जातं, टीनं डिनोट केलं जातं. ओके, आता नेक्स्ट बघू, पाचवी. ह्या पार्ट फर्स्टमध्ये आपण 5 डेफिनेशन बघू आणि पार्ट सेकंडमध्ये आपण 5 डेफिनेशन बघू. नेक्स्ट काय आहे, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मोटिव्ह फोर्स, ज्याला आपण MMF म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण, MMF म्हणतो. हे जर सांगण्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो. हे टायर आहे आणि हा माणूस आहे. ओके, हे टायर आपल्याला इथपर्यंत न्यायचं आहे.
हे डिस्टन्स आहे, तर आपल्या ह्या माणसाला काय करावं लागतो, फोर्स वापरायला लागतो, बरोबर का. ह्या माणसाला काय वापरायला लागतो, फोर्स वापरायला लागतो. तसंच आणि त्या पद्धतीनंच आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हे सर्किट आहे धरून चला, हे काय आहे, सर्किट आहे, मॅग्नेटिक सर्किट आहे. ह्याच्यातून फ्लक्स फ्लो करायला, ह्याच्यातून हा फ्लक्स फ्लो करायसाठी काय तर फोर्स लागणार ना. त्या फोर्सलाच काय म्हटलं जातं, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हटलं जातं. त्या फ्लक्सलाच काय म्हटलं जातं, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हटलं जातं. म्हणजेच ह्याची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, MMFची, ह्याला MMF म्हणतात, ह्याला काय म्हटलं जातं, MMF म्हटलं जातं. म्हणजे ह्याची डेफिनेशन काय होईल, इट इज द force which circulates the magnetic flux which circulates the magnetic flux in a magnetic circuit, म्हणजेच काय, इट इज द फोर्स विच सर्क्युलेट्स द मॅग्नेटिक फ्लक्स इन अ मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स कसा फ्लो होईल त्याची ही डेफिनेशन आहे. त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मग ह्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, ह्याचा फॉर्म्युला काय आहे, करंट इंटू नंबर ऑफ टर्न्स. करंट कशाने डिनोट केलं जातं, आयनं डिनोट केलं जातं. आणि एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ टर्न्स. मग ह्याचं SI युनिट काय होईल, ह्याचं SI युनिट, करंटचं SI युनिट काय असतं, ॲम्पियर. आणि टर्नचं काही नाही घेतलं तर चालतं, ॲम्पियर टर्न घेतलं तरी चालू शकतं. तर ही अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण 5 डेफिनेशन बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला राहिलेल्या 5 डेफिनेशन पाहू आपण. ज्या मोठ्या असतील तर पार्ट 3 पण करू, जास्त लेंदी पण लेक्चर करणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.